पवारांना थोडं उशिरा घेतलं असतं तर बरं झालं असतं, चित्र थोडं वेगळं असतं नाही, मला रामदास कदमजी कुठल्या उद्देशाने बोलले, त्यांचा बोलण्याचं तात्पर्य काय होतं हे माहिती नाही. एमएसपी मध्ये आज वाढ झालेली आहे. केंद्र सरकारने 14 खरीप पिकांमध्ये एमएसपी ची वाढ केली आहे. शेतकऱ्यांना केंद्र सरकारचं मी आभार मानतो की केंद्र सरकारने 14 पिकाला एमएसपी वाढवली आणि मी राज्य सरकारला विनंती करणार आहे का या एमएसपीमध्ये तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी थोडं वाढवली पाहिजे, जेणेकरून कापूस, सोयाबीन आणि हे 14 पिकं आहे यांना राज्य सरकारची हमी आणि केंद्र सरकारची हमी. जर राज्याची हमी अजून मिळाली तर मोठ्या प्रमाणावर कापसाला भाव येईल, सोयाबीनला येईल. त्यामुळं केंद्र सरकारची जशी हमी आहे तशी राज्य सरकारने सुद्धा काहीतरी एमएसपीमध्ये आपल्याकडून मदत करावी अशी मागणी मी पक्षाचा अध्यक्ष म्हणून केली आहे. मराठा आणि ओबीसी आरक्षणावर केंद्र सरकारनं बघ्याची भूमिका घेणं चालणार नाही असं शरद पवार म्हणतात. केंद्र सरकारचा काय संबंध आहे? काय संबंध आहे केंद्र सरकारच्या या दोन्ही आरक्षणाच्या संबंधात? राज्याची भूमिका आहे, राज्यांनी निर्णय करायचे आहे. तुम्ही एवढे दिवस सत्तेमध्ये होता, तुम्ही नेहमी शरद पवार साहेबांची नेहमी भूमिका मराठा आरक्षणाच्या विरोधात राहिली आहे आणि लपून नाही आहे. त्यांचं जर त्यांच्या सरकारमधले GR बघितले त्यावेळीही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आलं असतं. मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी मागासवर्गीयासारख्या सवलती देता आल्या असत्या, पण मराठा समाजाच्या आरक्षणाकरता शरद पवार साहेबांनी कुठली भूमिका घेतली नाही. आणि आता मराठा आरक्षणावर शरद पवार साहेब बोलतात आहे, हे आश्चर्य आहे. आपलं सरकार असताना, आपण मुख्यमंत्री असताना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कोर्टामध्ये केस लढली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य वकील लावले नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मराठा समाजाचं आरक्षण गेलं, जे आमच्या महायुतीच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलं. आणि तुम्ही आता बोंबा मारताय, कुठल्या अधिकाराने बोंबा मारतायत? मराठा आरक्षणाचे मारेकरी हे शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरे आहेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती हे ओबीसी आणि मराठा समाजाला संरक्षण देणारा आमचं महायुतीचं सरकार आहे. वाढवण बंदराला मंजुरी मिळाली आहे. 72,000 कोटी रुपये मंजूर झाले. 60 वर्षानंतर प्रश्न